गोठ्यामधून सारख्या कोंबड्या बाहेर येत्या बरं का चारा टाकायच्या टायमाला. त्यामुळे ना बायकोनं शक्तीपेक्षा युक्ती वापरली आणि बाहेर येऊ नये म्हणून बंदोबस्त केला. आता काय बंदोबस्त केला तुम्हाला पाहायचा असेल ना तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तोपर्यंत मी मका पाहून येतो, कारण आपल्या गायांना आहे ना मका नाही राहिली हो. तर आज आपल्याला मका पाहण्यासाठी कोकणगावला जायचं होतं. आता तिकडे मित्राचा फोन आला, म्हणे हाई देख मका ये पाहायला. पण तिथं काय आपलं बजेट बसलं नाही हो. जर कोणची मका असेल ना तर आपल्याला कळवा, कारण आपल्याला मका घ्यायची. मग काय येता येता त्यांना म्हणतात तुम्हाला थंड बिंड पाहिजे तर आपला कांद्याचा प्लॉट पाहण्यासाठी ना भैयाला आपल्यासोबत यायचं होतं. मग त्यांना डायरेक्ट मळ्यामध्ये घेऊन गेलो येताच. मग त्यांना म्हणलं पहा आपले कांदे. आता तुम्ही सांगा आपल्या कांद्याची क्वालिटी कशी आहे. तर मग कांद्याच्या प्लॉटमुळे डायरेक्ट आपण आहे ना इकडे कांदा चाळी का आलो, त्यांना ती कांदा चाळ आणि आपलं जे कुक्कुटपालनाचं काम चालू आहे ना ते पूर्णपणे फिरून दाखवलं. मळ्यामधून घरी आलो तर आनंदी आणि समृद्धीचं आहे ना मोरघास काढायचं काम चालू होतं. आता आपला मोरघास संपत आलेला आहे. कोणची मका असेल विकण्यासाठी तर त्वरित संपर्क करा, आपण योग्य भावामध्ये घेऊन टाकू. आज मी थोडं बाहेर गेल्यामुळं आहे ना बायकोची माझी घरी आल्याने शाब्दिक चकमक झाली आणि त्याचा बदला जबू शर्टनं घेऊन टाकला बरं का. तिला म्हटलं माझ्या नादी नाही लागायचं भाऊ. तर गायांना चारा टाकायच्या अगोदर आहे ना कोंबड्यांचा बंदोबस्त करावा होता, कारण कोंबड्या आहे ना एकदा गेट उघडा डायरेक्ट गोठ्याच्या बाहेर. म्हणजे बायको कोंबड्यांच्या मागं कोंबड्या पुढं असं कंडिशन होती. मग ना असं जबरदस्त डोकं लावलं, आपला जबू शेट डायरेक्ट गेटवर बांधला आणि मग आम्ही दोघांनी चारा टाकून घेतला. चायला मला शाळा शिकून काहीतरी फायदा झाला व बायकोचा बरं का, म्हणजे काहीतरी डोकं चालतं मला.